बातमी मोठी आहे। सपकाळ यांच्याकडून फडणवीसांचा पुन्हा दरिंदा, जल्लाद आणि गजनी असा उल्लेख करण्यात आलेला आहे। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवरती टीका केली असल्याचं पाहायला मिळत आहे। राज्याचे खरे मुख्यमंत्री अमित शहा फडणवीसांचं काम रबर स्टॅम्प सारखं असं सपकाळ म्हणाले। आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लेश्वरांकडे गहाण हा देवेंद्र फडणवीसांनी ठेवलेला आहे आणि महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जी जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि हे या ठिकाणी केवळ रबर स्टॅम्प म्हणून काम करत आहेत असं देखील चित्र आहे। संदर्भात आम्हाला काय म्हणावं लागतं, त्यांना दरिंदा म्हणावं लागतं कारण ते तसे वागतात, त्यांना जल्लाद म्हणावं लागतं कारण ते लोकशाहीच्या सर्व मूल्यांना फाशी देत आहेत आणि विसरायची तर एवढी त्यांना सवय लागली आहे की त्यांना गजनी देखील म्हणावं लागतंय। राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांना मुंबई सत्र न्यायालयानं झटका दिला। रमेश कदम यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आरोप निश्चित झाले। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील 300 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी रमेश कदम यांच्यावरती आरोप निश्चित झाले। या प्रकरणी 2015 मध्ये रमेश कदम यांना अटक करण्यात आलेली होती। अण्णाभाऊ साठे महामंडळ कथित घोटाळा प्रकरणी रमेश कदम 8 वर्ष तुरुंगात होते। अहिल्यानगर या ठिकाणी आता नृत्यांगना दीपाली पाटीलची आत्महत्या पाहायला मिळते। खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेत तिनं आपलं जीवन संपवलं। दीपाली पाटील अहिल्यानगरमधील तपनेश्वर भागामध्ये राहत होती। संदीप गायकवाडने लग्नाचा तगादा लावत मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप दीपालीच्या आईनं केलेला आहे। संदीप गायकवाड भाजपशी निगडीत असल्याचा रोहित पवार यांचा आरोप आहे। या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे आणि काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। तर आपण ट्विट पाहतोय, अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात संदीप गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। हा तोच आरोपी आहे ज्याच्या पत्नीला भाजपने नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे। स्वतःचं लग्न झालं असतानाही एका नर्तिकेवर लग्न करण्यासाठी दबाव आणल्यानं तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ या आरोपीमुळे आली। या घटनेमुळे भाजपचा खरा चेहरा पुढे आला आणि असे अनेक नमुने आहेत ज्यांना भाजपने नगर परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली आहे। हीच आहे #पार्टी विथ डिफरन्स भाजपा। आता कोणत्याही दबावाला बळी न पडता आत्महत्या केलेल्या महिलेला न्याय मिळवून द्यावा। आई नामे दुर्गाबाई हिने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली की तिची मुलगी दीपाली हिला संदीप सुरेश गायकवाड राहणार कुंभारतड जामखेड याने लग्न लावण्याचा तगादा लावला आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केले अशी तक्रार दिल्यावरून पोलीस ठाणे जामखेड येथे BNS कायदा कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास करीत आहोत। इंडिगोची विमानसेवा ही अद्यापही विस्कळीतच आहे। दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि चेन्नई विमानतळांवरती रात्रभर प्रवासी अडकून पडले असल्याचं पाहायला मिळत आहे। 4 दिवसांमध्ये इंडिगोचे 2000 पेक्षा जास्त विमान रद्द झाले। आजही परिस्थिती सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे। परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत वेळ लागेल, इंडिगो प्रशासनानं दावा केलाय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, इंडिगो ठप्प झाली आणि त्यामुळे स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इंडिगोचं विमान रद्द झाल्यानं स्पर्धेच्या ठिकाणी योग्य वेळेत पोहोचता आलेलं नाहीये। विद्यार्थ्यांचा हिरमोड झालेला आहे, त्यांना घरी परतावं लागलंय। दुसरीकडे सामानाबद्दलही इंडिगो प्रशासनाकडून काहीच माहिती दिली जात नाहीये अशी तक्रार प्रवाशांनी केली आहे। स्मार्ट इंडिया हैकेथॉन 2025 के लिए सिलेक्ट हुए थे। उसमें टोटल 74,000 आइडिया सबमिट हुए थे और नियरली 1400 आइडिया सिलेक्ट हुए थे। मैं सिचुएटेड था और हमें वहाँ पर जाके परफॉर्म करना था, लेकिन इंडिगो हमने रिटर्न और जाने की दोनों की फ़्लाइट जो थी वो इंडिगो से ली थी। फ़्लाइट डिले होने के कारण अब हम वहाँ से नहीं जा पाएंगे क्योंकि और कोई भी पॉसिबल ट्रांसपोर्टेशन वे है ही नहीं। ट्रेन में तीन दिन लगते हैं और मतलब हमारा पूरा जो मेहनत थी, हमने पूरा 6-7 महीने जो प्रोजेक्ट के पीछे मेहनत की थी वो सारी वेस्ट हो गई है। मतलब अब हमारे पास कोई और वे नहीं है, वापस घर जाना पड़ रहा है। सामान उन्होंने एक्चुअली मेरे को दूसरी फ्लाइट का बोर्डिंग पास दे दिया था। बोला था आपका जो प्रीवियस फ्लाइट का बोर्डिंग पास है आपका सामान उसी से आ जाएगा, पर कोई इन्फॉर्मेशन नहीं है, सामान आया नहीं। सिर्फ एक ये प्रॉपर्टी इरेगुलरिटी रिपोर्ट एक ये दिया था। अभी तक कोई कांटेक्ट ही नहीं हो रहा है। मैं लाइन में, ये पूरी लाइन लगी है, यहीं खड़ा हूँ, पर कुछ इन्फॉर्मेशन नहीं मिली है। तर इंडिगोच्या विस्कळीत सेवेमुळे भारतीय रेल्वेने 37 गाड्यांना 116 अतिरिक्त कोच जोडलेले आहेत। रेल्वेकडून सुरळीत प्रवास करण्यासाठी व्यापक उपाययोजना केली जाते आहे।
तर रेल्वेने आता 37 गाड्यांना 116 अतिरिक्त कोच जे आहेत ते जोडलेले आहे. सध्या आपण पाहतो अनेक विमानतळांवरती नागरिकांची गर्दी झालेली आहे, त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून आता रेल्वेने पुढाकार घेतलाय. इंडिगोची सेवा विस्कळीत झाली, त्यामुळे इतर कंपन्यांच्या तिकीट दरांमध्ये मात्र वाढ झाली आहे. बघा, नागपूर ते मुंबई शिवाय दिल्ली ते तिकिटांचे दर जे आहेत ते 25 ते 40 हजार रुपयांवर गेले. मागणी वाढली आहे, त्यामुळे एअर इंडियानंही तिकिटांचे दर वाढवले. नागपूरवरून देखील इंडिगोची अनेक विमानं रद्द झाली आहेत. या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला, बघूया. इंडिगोचे अनेक विमानं रद्द झाल्यामुळे नागपूरवरून दिल्ली मुंबईला जाणाऱ्या इतर कंपनीच्या ज्या फ्लाईट्स आहेत त्यांचे तिकिटाचे दर जे आहे ते गगनाला भिडलेले आहे. नागपूरवरून इंडिगोच्या ज्या काल वेगवेगळ्या ठिकाणी फ्लाईट जात होत्या त्या 10पेक्षा जास्त फ्लाईट्स रद्द झालेल्या आहे. प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलेला आहे. नागपूर हैदराबाद जे पूर्वी 6 ते 7 हजार रुपयाला तिकीट मिळायचं ते आता 50 ते 55 हजार रुपयाला तिकीट झालेलं आहे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. गेल्या 2-3 दिवसामध्ये अनेक फ्लाईट जे आहेत त्या रद्द झालेल्या आहे आणि इंडिगोच्या अनेक फ्लाईट्स रद्द झालेल्या आहेत, त्यामुळे या दरात आणखी वाढ झालेली आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. बातमी महत्वाची आहे. तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात मनसे आज आंदोलन करणार आहे. मनसेच्या चित्रपट सेनेकडून तपोवनातील झाडांसाठी आंदोलन केलं जाते. अमेय खोपकर यांच्यासह अनेक कलाकार या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जागा भाड्यानं घेतली जाणार आहे. साधू महंतांच्या वास्तव्यासाठी उभारण्यात येणाऱ्या साधूग्रामची जागा भाड्यानं घेण्याचं निश्चित करण्यात आलं. कुंभमेळा प्राधिकरणानं नाशिकसाठी 784 एकर तर त्र्यंबकेश्वरसाठी 219 एकर जागा निश्चित केली आहे. रेडी रेकनरच्या दरांच्या आधारावरती हे दर अंतिम केले जातील. दर अंतिम केल्यानंतर जागा मालकांसोबत भाडेपट्टा करारनामा केला जाणार आहे. मोठी बातमी, राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया 31 जानेवारीपर्यंत संपवावीच लागेल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. सर्व निवडणुका 31 जानेवारीपूर्वीच घ्या, यामध्ये बदल होणार नाही असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. कोणतंही कारण देऊन निवडणुका पुढे ढकलता येणार नाही असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं. नगर परिषद नगरपंचायतींचे निकाल 21 डिसेंबरलाच जाहीर होतील असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला हे निर्देश आता पाहायला मिळत आहे. सर्व निवडणूक प्रक्रिया 31 जानेवारीपूर्वीच करण्यास सांगितलंय.